नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण काल जी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि चालक या पदाचा पेपर झालेला होता। तर याचा कट ऑफ कशा प्रकारचा लागणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत। तसेच तुमच्याकडे एक आनंदाची बातमी पण आहे, हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। काल शिपाई आणि हमाल याचा जो पेपर आहे हा दोन शिफ्टमध्ये झालेला होता। पहिली शिफ्ट 3:30-4 वाजता होती आणि दुसरी शिफ्ट जी होती ते 5-5:30 वाजता होते। तर यामध्ये पहिल्या शिफ्टचा जो पेपर होता तो सर्वात सोपी होता, कारण यामध्ये 30 मार्कचं संपूर्ण जीके विचारण्यात आलेलं होतं आणि पेपर पण सर्वात सोपी होता। पहिल्या शिफ्टचा जर पेपर आपण पाहिला, या शिफ्टनुसार जो कट ऑफ असता हा तुम्हाला 25 आणि 26 पर्यंत लागलेला असता। लक्षात ठेवायचं, पहिल्या शिफ्टच्या पेपरनुसार कट ऑफ हा 25-26 लागलेला असता। पण जेव्हा सेकंड शिफ्टचा पेपर आला, यामध्ये तुम्हाला गणित पण पाहायला मिळालं, मराठी व्याकरण पण पाहायला मिळालं आणि बुद्धिमत्ता पण पाहायला मिळालं, तसेच जीके पण पाहायला मिळालं। तर पहिल्या पेपरच्या तुलनेत सेकंड शिफ्टचा पेपर हा सर्वात कठीण होता। म्हणजे सेकंड शिफ्टचा जर पेपर पाहिला तर याचा जो कट ऑफ असता 20-21 या रेंजमध्ये लागलेला असता। लक्षात ठेवायचं, सेकंड शिफ्टच्या पेपरनुसार कट ऑफ हा 20-21 लागलेला असता। पण आता दोन्ही पेपरची आपण तुलना जर केली, कारण कट ऑफ जो आहे हा तुमचा दोन्ही पेपरवरून लागणार आहे, म्हणजे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2च्या पेपरनुसार तुमचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। शिपाई हमाल याचा जो कट ऑफ आहे हा 22-23, लक्षात ठेवायचं 22-23 अशा प्रकारचा लागण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 22+ मार्क्स आहे त्यांचं नाव या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी येऊ शकते। 22-23 मार्क्स जर असेल तुम्हाला 30 पैकी, तर तुमची पुढील प्रक्रियेमध्ये निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। तर मित्रांनो, जे विद्यार्थ्यांना कट ऑफ येणार आहे, जे यादी कट ऑफनुसार लागणार आहे, 10 मार्कची क्रियाशील चाचणी घेतल्या जाणार आहे आणि 10 मार्कची मुलाखत या ठिकाणी होणार आहे। 50 गुणाच्या आधारावर पिऊन हमाल या पदांची निवड केल्या जाणार आहे। तसेच काल 90 मार्क्सचा तुमचा लिपिकचा पेपर पण या ठिकाणी झालेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे लिपिकचा पेपर हा एका शिफ्टमध्ये होता। 90 मार्क्सचा लिपिकचा पेपर होता आणि पेपर पण हा थोड्या प्रमाणात सोपाच होता। तर याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा पण 68 ते 72च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवायचं, 68 ते 72 मार्क्सच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला 90 पैकी 68 ते 72 मार्क्सच्या दरम्यान मार्क्स मिळत असेल तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पात्र होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, लिपिकचा जो कट ऑफ आहे अंदाजे 68 ते 72 यांच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। नंतर वाहन चालकचा पण पेपर या ठिकाणी झालेला होता आणि वाहन चालकचा पेपर जो आहे हा थोड्या प्रमाणात कठीण पण होता। त्याचा जो कट ऑफ आहे 14-15 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। लक्षात ठेवायचं, वाहन चालक याचा कट ऑफ जो आहे 14 ते 15 या मार्क्सच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। तर वाहन चालकचा पेपर जो हा 20 मार्क्सचा होता आणि कट ऑफ 14-15 या ठिकाणी लागू शकतो। तर यामध्ये तुम्हाला पिऊन हमाल यासाठी 30 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे, लिपिकसाठी किती मार्क्स मिळालेले आहे आणि वाहन चालकमध्ये 20 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर आता सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी की तर आणखी एक 10वी पासवर मोठी भरती आलेली आहे। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे परमनंट आहे, कायमस्वरूपी भरती आहे आणि चांगल्या विभागात ही भरती आलेली आहे। आणि या जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ आज सायंकाळी 6 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण संपूर्ण जाहिरात अजून यायची आहे। दुपारी संपूर्ण जाहिरात आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यावर नक्की पोहोचवेल। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला नोकरी मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। पुढील व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।